हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की जीवा जेव्हा कपड्यांनी सॉरी लिहितो तेव्हा ते नंदिनी बघते आणि नंदिनी जीवाच्या प्रेमात पडते. नंदिनी जीवाला सोशल मीडियावर रिक्वेस्टही पाठवते. जीवा मोबाईल बघतो. जीवा खूप खुश असतो. दोघंही खूप खुश असतात. जीवाच्या डोक्यावर कपडे वाळत घातलेली गॅलरीतली नंदिनीची ओढणी त्याच्या तोंडावर पडते. जीवा इतका खुश होतो की ती ओढणी घेऊन नाचायला लागतो आणि नंदिनी त्याला चोरून चोरून कर्टन्स मागून बघत असते. दोघंही खूप खुश असतात. इकडे काव्या इतकी चिडते की रम्या मी तुला सोडणार नाही. काव्या जिना चढून वरती जाते. पार्थ आणि मायनी बोलत असते काव्या थांबा काय चाललंय. तेव्हा रम्या बोलते की काय झालंय. तेव्हा काव्या बोलते की कुठे माझा बोका. तेव्हा वसू बोलते की अगं काही नाही केलंय. तेव्हा काव्या बोलते की माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. आणि हे काय. त्यांच्या हातातली कैची घेऊन ती बोलते की हे काय उत्तर द्या. तेव्हा काव्या बोलते सांगा सांगा. तेव्हा रम्या आणि वसू खूप घाबरत असते. कसे बसे रम्या वसू तिथून निसटते. ती पायऱ्यांवरनं खाली येते. रम्याला काव्या पकडते आणि ओरडत असते की सांग सांग. पार्थ आणि मांडणी काव्याला थांबवत असतात. तेव्हा रम्याही पळून येते खाली. पळता पळता रम्या खाली पडते. तेव्हा वसू तिला सांभाळते. तेव्हा काव्या बोलते की मला सांगा बोका कुठे. तेव्हा पार्थ बोलतो की काव्या अहो थोडं शांत बसा. तेव्हा वसू बोलते अगं काय चाललंय तुझं आणि मारून टाकायला तो बोका कुठे खरा होता. तेव्हा मानिनी बोलते म्हणजे तुम्ही खरंच कापलाय तो बोक्या. काय बाई तुमचं खरं नाही. तेव्हा काव्य चिडते की म्हणजे मला सांगा ते कापसांचा वर्षाव कसा झाला. तेव्हा वसू बोलते अगं नाही नाही बाई कट केला तुझा बोका मी. तेव्हा काव्या सैरबैर होत असते. तेव्हा पार्थ तिला पकडतो आणि बोलतो की काव्या जरा शांत व्हा. काय चाललंय. वेडेपणा बंद करा हा. तेव्हा काव्या बोलते की करू देत ना देशमुख मला वेडेपणा करू देत. मला माहिती होतं तुम्ही माझ्याशी बोलणार नाही म्हणून तो मी बोका घरात घेऊन आली होती. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मी त्याच्याशी बोलायचे त्याच्याबरोबर मन रमावं म्हणून मी त्याच्याशी बोलत बसायचे. आपल्या कम्युनिकेशनचं डिव्हाइस होतं पार्थ ते. तेव्हा काव्या बोलते की तो बोका कापला यांनी कापला. काव्या रडायला लागते. तेव्हा पार्थ बोलतो हे बघा रडू नका तुम्ही इथे बसा. तो तिला पायरीवर बसवतो. काव्या लगेच त्याला मिठी मारते. तेव्हा पार्थ बोलतो की काव्य रडू नका. अहो रडू नका मी आहे ना ओजी बोका. तो खोटा बोका होता. तेव्हा रम्याला खूप चिडचिड होत असते. तेव्हा वसू तिला दाबते. तेव्हा पार्थ बोलतो की रडू नका मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही रडू नका. तेव्हा काव्य रडत असते आणि बोलते की तरी मला तो माझा बोका हवा आहे पार्थ. मानिनीला खूप छान वाटत असतं आणि इकडे रम्या आणि वसूला खूप चिडचिड होत असते. तेव्हा काव्य रडत असते कापलं त्याला पार्थ कापलं. तेव्हा पार्थ बोलतो की काव्य रडू नका मी आहे ना रडू नका तुम्ही. इकडे जीवा त्याच्या डार्लिंगला पाणी टाकून धुवत असतो. जीवा मस्त त्याची रिक्षा धुवत धुवत गाणं गुणवत असतो. तेवढं तिथे गुड्डा येतो आणि बोलतो की काय जीवा भैया आज मस्त गाणं गुणगुणतायत. तेव्हा तो बोलतो की तो फुलांचा गुच्छ घेऊन येतो. तेव्हा जीवा बोलतो बापरे आज पण फुलं आली आहेत. तेव्हा गुड्डू बोलतो की फुलांसोबत चिठ्ठी पण आलेली आहे. तेव्हा जीवा बोलतो काय सांगतोय. तेव्हा जीवा बोलतो एक काम कर ये चिठवा अरे ये चिठ्ठी तुम्हारे भाऊजी को देके आ जा. ती आज ऑलरेडी माझ्यावर खुश आहे. हे बघून अजून खुश होईल जा. तेव्हा गुड्डू बोलतो ए जीवा भैया ये चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय आपण वाचून बघूया का. तेव्हा जीवा बोलतो ऐसा एक कंपट लगाओ गाना तुरे. तेव्हा गुड्डू बोलतो कंपट नाही वो कंपाट होता है. तेव्हा जीवा बोलतो हमको कंपाट हे बोलणं आहे. एक तर दुसरी गोष्ट नाही पहिली गोष्ट चोरून कोणाचे कॉल ऐकणं कोणाची चोरून शूटिंग करणं या गोष्टी करू नये रे गुड्ड्या. तुला समजते का लोकांची प्रायव्हसी जपावी. जा जा. तेव्हा तो गुड्डूचं लक्ष जातं आणि तो नंदिनीला बोलतो नंदिनी भाऊजी आपके लिए देखो क्या आया आहे. आणि त्या फुलांमधनं ती चिठ्ठी जीवाकडे जी बकेट असते पाण्याने भरली तिच्यात पडते. तेव्हा जीवा ओरडतो अरे काय केलं तू या चिठ्ठीचे सगळं ओलं करून टाकलं. तेव्हा गुड्डू बोलतो की या चिठ्ठीचा एकदम लिठ्ठी चोखा झाला. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी या चिठ्ठी बघून खुश झाली असती आता काय करू मी. तेव्हा जीवा चिठ्ठी बघत बोलत असतो की आता काय करू मी. तेव्हा तो गुड्डू त्याला आइडिया देतो की जीवा भैया तुमको पता है चिठ्ठी भिजली आहे मुझको पता है नंदिनी भाऊजी को कहा पता है. तेव्हा गुड्डू त्याला आयडिया देत असतो की स्कूलमध्ये कधी नकल नाही केली का. म्हणजे तो सांगत असतो की तुम्ही चिठ्ठी लिहून आता तुमची चिठ्ठी पाठवा म्हणून. इकडे काव्य रडतच असते. पार्थ तिला समजत असतो. तेवढ्यात आशा येते आणि बोलते काव्यताई हा बघा तुमचा बोका. काव्य पटकन तो बोका घेते खुश होते आणि तो बोका घेऊन उभी राहून त्या बोक्याच्या खूप सारे पप्प्या घेते आणि बोलते की माझा बोका मिळाला पार्थ. तेव्हा मानिनीला खूप छान वाटत असतं. तेव्हा रम्या आणि वसूला चिडचिड होत असते. रम्या काही करणार तेवढ्यात वसू तिला बोलते की नाही. तेव्हा काव्य बोलते की माझा बोका मिळाला पार्थ आणि पटकन काव्या पार्थला मिठी मारते. तेव्हा पार्थही बोलतो की काव्या. तेव्हा सगळे बघत असतात. मानिनी तर त्यांची नजरच काढते. तेव्हा पार्थ बोलतो काव्या. तेव्हा काव्या पटकन बाजूला होते आणि तिचं मंगळसूत्र पार्थच्या ब्लेझरच्या
बटनामध्ये अडकतं. पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघत असतात आणि मंगळसूत्राकडेही बघत असतात. तेवढ्या रम्या चिडचिड करत येते आणि पटकन ते मंगळसूत्र घाईघाईत काढते. तेव्हा सगळे तिला बोलतात की रम्या. तेव्हा रम्या ते मंगळसूत्र काढते आणि काव्याचं मंगळसूत्र धरणार आणि ओढणारच तेवढ्यात काव्य तिचा हात दाबते. तेव्हा रम्या ओरडते. तेव्हा काव्य बोलते, आत्ता हात घातलायस रम्या, पण परत जर ह्या मंगळसूत्राला हात लावला ना तर याद राख, आणि जे तुझं नाहीच तिथे कशाला हात घालायचा. तेव्हा काव्य ओरडते, बोल. तेव्हा रम्या बोलते, काव्य तू ना. तेव्हा पार्थ ओरडतो, बाद झालं रम्या. तेव्हा पार्थ ओरडल्यावर सगळे शांत होतात. तेव्हा पार्थ बोलतो, काव्य तुम्हाला तुमचा बोखा मिळाला आहे ना, आता मला घरात वाद नको आहेत. तेव्हा काव्य बोलते, भांडणं करण्यामध्ये रस या रम्या आणि वसू आत्याला आहे. आपण तर प्रेम करणारी माणसं आहोत. तेव्हा पार्थ थोडा पिघळतोच, शांत होतो. तेव्हा काव्य बोलते, खरं सांगू पार्थ, मला हा बोका मिळाल्याचा जेवढा आनंद आहे ना, त्यापेक्षाही जास्त मला हा बोका मिळण्याने आनंद होणार आहे. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतच असतो. तेव्हा काव्य बोलते, मिळेल ना मला हा बोका. तेव्हा सगळे बघत असतात. रम्याला थोडंसं चिडचिड होत असते. रम्याही पार्थकडे बघत असते. तेव्हा काव्यच सावरते बोलते, असो, जी गोष्ट मिळणारच त्याची चिंता कशाला करायची. तेव्हा मानिनीलाही हसायला येतं. काव्य लगेच आशाताईंकडे जाते आणि बोलते की आशाताई, थँक्यू सो मच की तुमच्यामुळे मला हा माझा बोका मिळाला. तेव्हा आशा सांगत असते की ती धुण्याचे कपडे घ्यायला तुमच्या रूममध्ये कशी गेली, त्यांच्या रूममध्ये कशी गेली काव्याच्या, आणि तिने तो बोका कसा घेऊन गेली म्हणून. तेव्हा मानिनी ते सगळे हसायला लागतात आणि म्हणतात, बरं झालं नाही तर तू मशीनमध्ये लावला असता तो बोका. तेव्हा मानिनी बोलते, पण मला एक सांग, तो कापूस तो जो उडत हवेत तो कसला. तेव्हा आशा सांगते की अहो मी टेरेसवर उशा घेऊन गेली होती झटकायला, आणि त्यात झटकता झटकता एक उशी फाटली आणि मग तो कापूस उडाला सगळा. इकडे नंदिनी आनंद निवासला जात असते. तेव्हा तिची आई बोलते की नंदिनी, कुठे आनंद निवासला चालली का? अगं ही बुके काय करू, ते जीवाच्या फॅन्सने पाठवलेले फेकून देऊ का? तेव्हा नंदिनी थोडा वेळ शांत होते आणि बोलते की आई, सगळ्याच गोष्टी फेकून द्यायच्या नसतात. तेव्हा शारदा तिला सांगत असते की ऐकून खूप बरं वाटलं. तेव्हा नंदिनी बोलते की सुकलेला गुलाब हा पुस्तकात ठेवता येतो. तेव्हा शारदा तिला सांगत असते की अगं बाई, हो का? तेव्हा शारदा बोलते की आमची पिढी सुकलेला गुलाब पुस्तकात ठेवणारी पिढी होती, पण आता हे दुर्मिळ होत चाललंय गं. तेव्हा आणि तू त्यातली आहेस, आणि मला खात्री आहे की तू सुकलेला गुलाबही पुस्तकात ठेवशील आणि तुझ्या नात्यालाही एक चान्स देशील. तेव्हा शारदा तिला तो बुके देते. नंदिनी तो बुकेही घेते आणि स्माईल करते. तेव्हा आशाताई बोलते की सॉरी हो, माझ्याकडनं चुकून ती उशी फाटली. तेव्हा काव्य त्यांना बोलत असते की अहो तुम्ही सॉरी कशाला म्हणता, इट्स ओके हो. तुम्हाला माहिती का आशाताई, तुमच्यामुळे मला माझा बोका परत मिळाला आहे. तेव्हा काव्य कौतुक करत असते. तेवढ्यात ती उशी बघून वसू बोलते, ही माझी उशी आहे ना. का आशा, तुला किती वेळा सांगितलं की माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस म्हणून. तेव्हा वसू बोलते, ही अशी नाही ऐकणार. तेव्हा वसू डायरेक्ट आशावर सुटणारच, तिच्यावर हात उचलणार. तेवढ्यात काव्य तिचा हात पकडते आणि बोलते की तुम्हाला जे रम्याला सांगितलं आहे ना आत्याबाई, तेच तुम्हालाही सांगते. परत जर आशाताईंवर हात उचलला ना किंवा त्यांना मारायला धावल्यात ना, तर गाठ माझ्याशी, या काव्या देशमुखशी आहे. वसूचा हात झिडकारून लावते आणि काव्य बोलते, बरं आशाताई, मला सांगा तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला जे हवं ते मागा, मी तुम्हाला आज देणार आहे. तेव्हा आशा बोलते की नका, मला काहीच नको आहे. तेव्हा काव्य बोलते, असं कसं बोलताय? तेव्हा आशा बोलते, माझं एवढंच मागणं आहे की तुमचा आणि दादांचा संसार हा व्यवस्थित व्हायला हवा, तुम्ही सुखाने नांदायला हवं. तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि बोलते, बघितलंस ना देशमुख. तेव्हा काव्या बोलत असणार तेवढ्यात रम्या घाईघाईत येते. काव्याचा हात पकडून तिला ढकलून बोलते की तू आधी माझं ऐक. तेव्हा रम्या बोलते, पुन्हा जर आमची काही चुकी नसताना जर तू आमच्यावर अशी अंगावर धावून आली ना, तर गाठ आमची अशी आहे, लक्षात ठेव काव्या. तेवढ्यात रम्या बोलणार तेवढ्यात पार्थ रम्याला बाजूला करतो आणि बोलतो की शांत बस रम्या. तेव्हा रम्या बोलते, आधी तिला सांगणार आहे. तेव्हा वसू बोलते, वा पार्थ, चांगलं आहे, धन्य आहेस तू. म्हणजे आम्ही काहीही केलं नसताना ही आमच्यावर अंगावर आली, आणि तू. तेवढ्यात पार्थ बोलतो, काही केलं नसताना की मी तुम्हाला काही करू दिलं नाही. मी जर तुम्हाला काही करू दिलं नाही, मी जर तिथे आलो नसतं ना, तर तुम्ही काय केलं असतं ना, हे तुम्हालाही ठाऊकी आणि मलाही ठाऊकी. तेव्हा पार्थ बोलतो, त्यामुळे काव्याला धमकी द्यायची नाही. तेव्हा रम्या बोलते, पार्थ. तेव्हा वसू तिला घेऊन जाते आणि बोलते, चल रम्या चल. आशाताई चालले जातात. तेव्हा मानिनी जवळ येते काव्याच्या आणि बोलते, पण आज या बोक्या प्रकरणाचा शेवट मात्र गोड झाला. तेव्हा मानिनी बोलते, काय झालं माहिती का, या खऱ्या बोक्याने फिसकारलेल्या मांजरीला जवळ घेतलं, कुशीत घेतलं आणि डोळेही पुसले. वा वा वा. तेव्हा मानिनी काव्याच्या बोक्याला हात लावते आणि बोलते, ए बोक्या, आज जर तू खरा बोका असतास ना, तर तुझ्यासाठी फिश केले असते. इतकं मोठं काम केलंस तू. पार्थ बोलतो, आई तू आई आहेस. तेव्हा मानिनी बोलते, मग.
तेव्हा पार्थ बोलतो मग इतरांसारखं बालिशपणा करू नकोस. तेव्हा मानिनी बोलते तू चुप रे, तुला उशीर होतोय, जा तू. तेव्हा काव्याही हसायला लागते. पार्थ जायला लागतो. तेव्हा काव्या तो बोका उंच पकडते आणि बोलते ऑल द बेस्ट बोक्या, अवॉर्ड घेऊनच ये. तेव्हा काव्या पार्थकडे बघते. पार्थही तिच्याकडे बघतो आणि जातो. इकडे तो गुड्ड्या आणि जीवा चिठ्ठीमध्ये नंदिनीसाठी शेरो शायरी लिहत असतात. तेव्हा जीवा बोलतो हे बघ गुड्ड्या, तू सांगितले म्हणून मी करतोय, मला तर हे काय पटत नाही. तेव्हा तो गुड्ड्या बोलतो की अहो जीवा भैया, तुम्हीच सांगितलं ना, कोणाचं चांगलं होत असेल तर खोटं बोललं तर त्याला काही फरक पडत नाही. तेव्हा जीवा बोलतो बरं ठीक आहे, चल लिहितो मी, आणि मी जे हे करतो हे नंदिनीला कळता कामा नाही. तेव्हा नंदिनी मागून येते. तेव्हा नेमका गुड्डा बोलतो की नाही, नंदिनी भाऊजीला हे काही कळणार नाही की यामध्ये तुम्ही तुमच्या फॅन्सच्या पद्धतीने चिठ्ठीत लिहिलं आहे म्हणून. तेव्हा नंदिनीला राग येतो. तेव्हा जीवा वाचून दाखवतो. तेव्हा गुड्ड्या बोलतो वाचा. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी भाऊजी म्हणजे तुझी भाऊजी हां नंदिनी, मी तुमच्या नवऱ्याचे ब्लॉग्स रोज बघतो आणि मला ते खूप आवडतात. प्लीज त्यांना माफ करा. ते मनाने सच्चे. तुम्ही लवकर बरे व्हा आणि तुम्ही त्यांच्या रिक्षात बसून निघून जा. गेट वेल सून. हे सगळं नंदिनी मागून ऐकत असते. तेव्हा गुड्ड्या बोलतो क्या बात आहे, एकदम सच्चा वाटतोय, असं वाटते की तुमच्या फॅनने लिहिलं आहे. नंदिनी त्या दोघांना बघतच असते पाठीमागून. तेव्हा गुड्ड्याचं लक्ष नंदिनीकडे जातं. तो हळूच उठतो, नंदिनीकडे बघतो आणि तिथून सटकतो. तेव्हा जेव्हा त्याचं बडबडच करत असतो की अरे फॅननेच लिहिलं आहे असंच वाटणार आहे, नाही तर तुझ्या नंदिनी भाऊजीला जर कळलं ना तर ती तुझी. तेव्हा जेव्हा बोलतो कुठे गेला हा, तेव्हा जेव्हा मागे बघतो तर नंदिनी उभी असते. तेव्हा जेव्हा नंदिनीकडे बघून थक्क होतो आणि बोलतो नंदिनी. तेव्हा नंदिनी बोलते हो मीच आहे, म्हणजे रोज घरात बुके येतात त्यावर जे चिठ्ठ्या लावून येत आहेत त्या तुम्ही लिहितायत. तेव्हा जीवा बोलतो नाही. तेव्हा नंदिनी बोलते नाही काय, मी बघितलं माझ्या डोळ्यांनी आत्ता, म्हणजे तुम्ही फॅन्सच्या नावाने स्वतः चिठ्ठे लिहिताय. तेव्हा जीवा बोलतो नाही तुझा गैरसमज होतोय, म्हणजे ते बुके चिठ्ठ्या ते सगळं खरं आहे. आत्तासुद्धा ते बुके चिठ्ठ्या ही चिठ्ठी पाण्यात पडली होती. तेव्हा नंदिनी काहीच ऐकत नाही आणि बोलते की बास झालं जीवा. तेव्हा नंदिनी बोलते दरवेळेस मला वाटतं की तुमच्या प्रयत्नांनी कुठेतरी मी शांत होते, पण काय तुम्ही दरवेळेस सगळं खोट्यामध्ये पकडले जातात आणि सगळं शून्यावर येऊन थांबतंय. प्रेम म्हणजे खोटं बोलून घर सोडून येणं नसतं. प्रेम म्हणजे जगाला ओरडून सांगणं नसतं. प्रेम म्हणजे आपल्या पार्टनरला जे काही आवडत नाही ते करणं म्हणजे प्रेम असतं. तेव्हा नंदिनी बोलते तुम्हाला माहिती मला खोटेपणाची चीड आहे, तरी तुम्ही असं वागतात. तेव्हा जीवा बोलतो हो, पण तेव्हा नंदिनी बोलते नाही आता मी तुमच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. तेव्हा नंदिनी रागाने निघून जाते. तेव्हा जीवा बोलतो ऐक ना नंदिनी, अगं मी खोटं करत नाही, मी खोटं बोलत नाही. नंदिनी थांबत नाही. तेव्हा जीवा बोलतो काय यार, मी काहीतरी चांगलं करायला जातो आणि काहीतरी कांड होऊन बसतो. तेव्हा जीवा बोलतो काय यार नंदिनी, घर सोडून येणं हे प्रेम नाही आहे. आपल्या फिलिंग्स जगासमोर व्यक्त करणं हे प्रेम नाही आहे. स्वतःच्या बेडशिवाय कुठेही कधीही न झोपणारा जीवा या रिक्षाच्या हातभर सीटवर झोपतोय या आशेने की कधीतरी तुझ्या प्रेमाला पाझर फुटेल. हे प्रेम नाही आहे. आता काय करू, म्हणजे तुला हे माझं वेडं प्रेम दिसेल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.